कोविड एक असा काळ ज्यात सगळेच भरडले गेले. कोणाच्या गावीही नसताना एक आजार हा म्हणता पसरतो, मृत्यूचे थैमान घालतो आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतो आपल्या पुढल्या प्रत्येक पावलाचा. ह्या सगळ्यात कोणी झोकून देऊन काम करत असेल तर ते डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन आणि अनेक समाजहित जोपासणारे माणुसकीचे कार्यकर्ते. गेल्या शतकातले आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान युगातले हे सगळ्यात मोठे आव्हान. महामारी असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावर ही जबाबदारी जरा अधिक होती. आपलं स्वतःचं आयुष्य, आपल्या घरच्यांचं आरोग्य हे सगळं सांभाळून 8-8 तास PPE किटच्या मागे कौशल्य आणि माणुसकीचे अनोखे दर्शन ह्या काळात झाले. IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टरांसाठी डॉक्टरांनी चालवलेली संघटना. पण संघटनेचं कार्यक्षेत्र अर्थातच सगळा समाज. डॉक्टरांचे प्रश्न कायमच हिरिरीने मांडताना आपले सामाजिक दायित्व ओळखून काम करणारी संघटना म्हणजे IMA. IMA नाशिक कायमच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून समाजोपयोगी कामात तत्परतेने सहभाग नोंदवते. मग ते कुंभमेळ्यातले योगदान असेल, किंवा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील, किंवा कोविड काळात केलेले उत्तुंग कार्य असेल. Good evening. I have been associated with IMA for last 3 decades or so. But in my memory, such difficult time has not been there before. We have gone through a very, very crucial, very critical time, and the doctors who are members of the IMA have helped society tremendously, and this is at the cost of their own lives also. But in spite of that, they have continued to work relentlessly all along in last one and a half year. The work in prevention, vaccination and the treatment has been really very, very impressive. The amount of effort that they have made is monumental, and this has been under the leadership of Dr. Chandratre, Dr. Lele, Dr. Ahire, and without the cooperation of all the members of the IMA, this would not have been possible. I am really very happy to share all this with you. But at the same time, unless the society helps in making a good effort to prevent this illness, we will not succeed. So I sincerely appeal all the society to take precautions, keep wearing mask all the time, and we will be able to overcome the second wave as well. Thank you. महाराष्ट्रात प्रथमच आम्ही कोविड व्यवस्थापनासाठी कार्यशाळा आयोजित केली. त्याचबरोबर शहर केंद्रित विचाराकडून ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी टेलिमेडिसिनची एक अनोखी शाश्वत योजना आम्ही राबवली. IMA नाशिकच्या 2020 आणि 21च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मला हार्दिक अभिनंदन करावेसे वाटेल, किंवा त्यांचं कौतुक करावंसं वाटेल. कारण या वर्षीच्या IMAचे जर आपण कामकाज पाहिलं तर एका अत्यंत कठीण समयामधनं जेव्हा आपलं नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, आपला देश, हे पूर्ण जग ह्या कोरोनाच्या सावटाखाली मागच्या वर्षीपासून आहे, आणि अजूनही हा धोका टळलेला नाही. दिवसेंदिवस आजही आपण बघतो कोरोनाचे रुग्ण हे वाढत चाललेले आहेत, आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि अशा काळामध्ये ही IMA नाशिकची 2020 आणि 21ची जी बॉडी आहे यांनी अत्यंत कौतुकास्पद असं काम केलेलं आहे. म्हणजे जेव्हा कोरोनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली तेव्हा सर्वात पहिले आपल्या इथे CCC सेंटर सविता देसाई हॉस्पिटलमध्ये आपल्या IMAच्या आवारामध्ये त्यांनी सुरू केलं. RT-PCR ह्या चाचणीचे जेव्हा दर 2800 रुपये प्रति चाचणी होते, तेव्हा पहिल्यांदा IMA नाशिकनी हे दर कमी करून सामान्य माणसाच्या आवाक्यामध्ये येण्यासाठी 1000 रुपये केले. आपल्या इथे आज वॅक्सिनेशन सेंटर चालू आहे. अशा
एक ना अनेक योजना IMA नाशिकने राबवल्या आणि त्या नुसत्या राबवून थांबले नाही, तर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून टेलिमेडिसिन सारखी गोष्ट असेल, जिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी हे करून सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ग्रामीण भागामध्ये डॉक्टर उपलब्ध होत नव्हते आणि ग्रामीण भागामध्ये जे पेशंट्स तिथं कोरोना पॉझिटिव्ह सापडायचे, त्या पेशंट्सला कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल, कुठल्या पद्धतीने त्या कुठल्या पेशंट्सला नाशिकला रेफर करण्याची गरज आहे, अशा पेशंट्ससाठी इथून डॉक्टरांनी कन्सल्टेशन केलं. अनेक गावांमध्ये जेव्हा PPE किट्स, फेस मास्क, फेस शिल्ड्स नव्हते, तेव्हा IMA सारखी ही संस्था पुढे आली. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 4,500पेक्षा जास्त फेस शिल्ड्स नाशिक जिल्ह्यामध्ये, PPE किट्स असतील, 20,000पेक्षा जास्त फेस मास्क इथं आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेत. आणि डॉक्टरांप्रती इतर जिल्ह्यांमधले जरी असतील किंवा नाशिकच्या ग्रामीण भागातले डॉक्टर्स असतील, त्यांना जर काही अडीअडचणी आल्या तर त्यांच्यासाठी पण IMA धावून गेली. डॉक्टरांच्या ट्रेनिंगसाठी पण हॉस्पिकॉनसारख्या अनेक इथं कॉन्फरन्सेस झाल्या आणि गेल्या 1 वर्षभर आपली सामाजिक जबाबदारी सांभाळून IMAचे जे मूळ ब्रीद आहे आपल्या डॉक्टर्सचं वेलबिईंग सांभाळून ह्या कोविड पॅन्डेमिकमध्ये एक मोठा फोर्स म्हणून IMA नाशिक ही उभी राहिलेली आहे. ह्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या असेल किंवा राज्य शासनाच्या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून IMA नाशिकने एक अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. माझे पुन्हा एकदा मला अभिमान आहे की या संस्थेशी मी जोडला गेलेलो आहे आणि एक अत्यंत चांगलं काम या संस्थेने केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा यांचं कौतुक करायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठल्याही संघटनेचे नेतृत्व खंबीर असेल तर संघटनेला एक वेगळी दिशा मिळते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आम्ही केलेल्या कार्यात महत्त्वाचा वाटा होता तो संघटनेच्या नेतृत्वाचा. नमस्कार मंडळी. 2020-21 हे वर्ष संघर्षमय वर्ष होतं. कोरोना नामक आजाराने प्रचंड थैमान घातलं होतं आणि हीच वेळ होती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सगळ्या डॉक्टरांना एक सुवर्ण संधी, आपण काहीतरी समाजासाठी या वातावरणात केलं पाहिजे. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक जसं शहरासाठी काम करत होतं, तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि देश पातळीवर सुद्धा कोविडसाठी सेवा देत होते. शहराबद्दल म्हणायचा जर विचार केला तर IMAच्या मेंबर्सनी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स आणि शिवाय मेडिकल कॉलेजचे इस्पितळ या सगळीकडे आपली सेवा दिली. एरवी इंडियन मेडिकल असोसिएशन्स अनेक हेल्थ कॅम्प्स किंवा मॅरेथॉन, सायकलिंगचे प्रोजेक्ट्स असं करून क्रीडा आणि स्पर्धांनी आपल्या आरोग्याचं जास्तीत जास्त काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. यावर्षी आम्ही एक अनोखा प्रोजेक्ट मनात घेतलेला आहे, तो म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन मॅरेथॉन ही लाईन ऑफ कंट्रोल काश्मीर येथे घेणार आहोत. त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकद्वारे 60 डॉक्टरांची एक टीम मे महिन्यामध्ये लाईन ऑफ कंट्रोल काश्मीरमध्ये एक मोठा हेल्थ कॅम्प घेऊ पाहत आहे. तिथे मराठा मिलिटरी रेजिमेंट 56RR मच्छल सेक्टरमध्ये जी कार्यरत आहे, तिथे कुपवाडा, गुरेज आणि उरी सेक्टरमध्ये आम्ही नुसतं हेल्थ कॅम्प घेणार नसून तिथे साधारण 1 लाख रुपयाचे औषधं आणि साधारण 75,000चे ECG मशीन्स आणि मल्टीपॅरा मिलिटरी हॉस्पिटलला आम्ही देणगी स्वरूपात देणार आहोत. फक्त शहरासाठीच आपण मर्यादित न राहता IMA नाशिक देशासाठी सुद्धा काहीतरी करू शकते याची आम्हाला हे काम करत असताना जाणीव झाली. शहरामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही होती की कोविड काळामध्ये जसे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी काम करत होते, तसेच पोलीस कर्मचारीसुद्धा आपण सर्वजणं लॉकडाऊनमध्ये असताना प्रचंड काम करत होते. त्यांच्यामध्ये कोरोनाचं लागण वाढायला लागलं. तसं झाल्यानंतर नाशिकच्या CP ऑफिसच्या मागे 100 बेडचं कोविड रुग्णालय केवळ पोलिसांसाठी कार्यरत झालं. त्यासाठी IMAने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आता शहरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत चाललेला दिसत आहे. आपण म्हणजे नाशिक पूर्ण देशामध्ये 6व्या नंबरला कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये आहोत. याचाच अर्थ असा आहे की गेली वर्षभर आपण जी षटसूत्री म्हणून कार्यक्रम राबवला होता आणि मास्क मस्ट कॅम्पेन जो राबवला होता, त्याची परत एकदा पुन्हा नव्याने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.
तरच आपण शहरामध्ये वाढत चाललेला प्रसार होत चाललेला कोरोना आपण थांबवू शकतो. हे सगळं करत असताना जनजागृती अभियानामध्ये आम्हाला सर्वात जास्ती मदत झाली ती पत्रकार बंधूंची. मराठी पत्रकार दिनानिमित्त आम्ही अनेक पत्रकारांना आणि संपादकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याचं कारण की या पूर्ण गेले वर्षभर जनजागृती अभियानामध्ये संपूर्ण शहरामध्ये मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, गर्दीत जाणे टाळणे या षटसूत्रीचं जे कॅम्पेन होतं ते पत्रकार बंधूंनी अतिशय योग्य रीतीने सांभाळलं. आम्हाला गेले वर्षभरामध्ये कोरोनाबद्दलच्या ज्या बातम्या समाजापर्यंत पोचवायच्या होत्या ते जे माध्यम आहे ते पत्रकार बंधूंनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असे अनेक उपक्रम नाशिक शहरासाठी IMA करत असतो. पोलीस बांधवांसाठी आम्ही 14 तारखेला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पोलीस आणि डॉक्टर्स यांच्यामधलं नातं सौहार्द करण्यासाठी आणि अजून घट्ट करण्यासाठी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांबरोबर चर्चा करून त्यांना तिळगुळ वाटप करून एक गोड नातेसंबंध सुरू करण्याचा प्रयत्न केला. ह्या अनुषंगाने की पुढे मागे जर पुन्हा आपल्या नाशिक शहरामध्ये अशीच लॉकडाऊनची परिस्थिती आली तर पेशंट्सची जास्तीत जास्त काळजी आणि योग्य प्रकारे घेण्यात यावी यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. कोरोनाचं हे वर्ष खूप काही शिकण्यासारखं आणि शिकून गेलेलं आहे आणि पुढेही कदाचित आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे. IMAच्या अनेक मेंबर्सनी राज्य पातळीमध्ये आणि देश पातळीवरसुद्धा टास्क फोर्स ही जी मोठी संकल्पना रुजवण्यात आली त्या टास्क फोर्समध्ये सहभाग घेतला. टास्क फोर्सचं काम हे होतं की कुठल्या गाईडलाईन्स ह्या ट्रीटमेंटमध्ये पाळल्या पाहिजे, कुठल्या गाईडलाईन्स हे ट्रीटमेंट करताना मेंबर्सनी पाळल्या पाहिजे, कशा पद्धतीने आपण दक्षता घेतली पाहिजे की कोरोनाचा प्रसार व्हायला नाही पाहिजे आणि ती सेवा देत असताना आपण स्वतः आजारी पडायला नाही किंवा इन्फेक्ट व्हायला नको त्यासाठीचे जे गाईडलाईन्स असतात, मास्क कसा वापरायचा, गाऊन्स कसे घालायचे, डिस्कार्ड कसे करायचे, फेस शिल्ड्स कसे वापरायचे, या सगळ्यांबद्दलच्या गाईडलाईन्स आणि प्रोटोकॉल्स डिझायनिंगपासनं ते इम्प्लिमेंटेशनपर्यंत IMAचे मेंबर्स सक्रिय होते. कोविडचं वर्ष सर्वांसाठीच अवघड होतं. खास करून डॉक्टर मंडळींसाठी हे प्रचंड टेस्टिंग वर्ष होतं की आपल्याला सेवाही द्यायची आहे, आजारही पडायचं नाही आहे आणि तेच करत असताना तो आजार घेऊन आपल्या घरी पण जायचं नाही आहे. अनेक संकटांना सामोरं जाऊन डॉक्टर मंडळींनी याच्यामध्ये सेवा दिली. नुसते प्रशासनाच्या नवीन बदलणारे नियम, त्यांच्या अटी या पालन करून कोविडच्या पेशंट्सना रुग्णसेवा देणं हे खरंच जिकरीचे प्रयत्न होते. या सगळ्यामध्ये आम्हाला फक्त नागरिकांनी नाही तर आमचे स्टाफ मंडळी, आमचे वॉर्ड बॉय, आमचे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, आमचे मेडिकल स्टोर्सला काम करणारी मंडळी, आमच्या मॉर्च्युरीमध्ये काम करणारे आमची मंडळी, आमचे लॅब टेक्निशियन्स किंवा स्वॅब कलेक्ट करण्यासाठी जे घरोघरी जाऊन क्वचित प्रसंगी सॅम्पल गोळा करावं लागले अशा लॅब्स की ज्या डायग्नोस्टिक लॅब्स होत्या या सर्वांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं. कोविड काळामध्ये एक प्रकारे आपल्याला हे जाणीव झाली की एंटायर हेल्थकेअर इंडस्ट्री ही एकजूट झाली आणि कशाही प्रकारे आपल्या भारतीय नागरिकांना अत्युच्च आणि सगळ्यात चांगली सेवा आपण कशा प्रकारे देऊ शकू यासाठी सगळी मंडळी एकत्रित आली. आणि हेच कोरोनाने आपल्याला शिकवलं आहे की आपण जर एकत्रितपणे एखाद्या संकटाचा देश म्हणून, राष्ट्र म्हणून, शहर म्हणून किंवा गाव पातळीवर जर एकत्र येऊन एक निर्णय घेतला आणि झपाट्याने झपाटून आपण त्यासाठी प्रयत्न केले तर आपण या कोरोनाच्या विळख्यातनं स्वतःला सही सलामत ठेवू शकतो. परंतु कदाचित आपल्याला जेव्हा असं वाटायला लागलं की आपण कोरोनावर विजय मिळवला आहे आणि थोडीशी आपण त्याच्यामध्ये ढिलाई दिसायला लागली त्याच वेळेस कोरोनाने पुन्हा आता डोकं वर काढलं आहे. फक्त लस आली म्हणजे मी वाचलो असं नसून लसीकरण मोहिमेत तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. तुम्ही मास्क वापरलेच पाहिजे, तुम्ही तेवढं 6 फुटाचं अंतर ठेवलंच पाहिजे, कारण नसताना गर्दीत जायला टाळलं पाहिजे. अशा वेळेस आपण अशा पद्धतीची जर सवय लावून घेतल्या तर आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. पर्यायाने आपलं शहर, आपलं आरोग्य आणि आपलं IMA हे जे आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचं 2021 सालचं ब्रीदवाक्य होतं, कदाचित हेच ब्रीदवाक्य आयुष्यभर इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक कार्यकर्ता म्हणून, एक मेंबर म्हणून आणि शहरातला एक डॉक्टर म्हणून मी म्हणेल की आपलं शहर,
आपलं आरोग्य आणि आपलं IMA किंवा आपला नाशिककर या सर्वांनी अशाच एकजुटीने कुठल्याही प्रकारच्या समस्येला तोंड दिलं पाहिजे. फक्त कुंभमेळ्यातली चेंगराचेंगरी किंवा पूर नसून कोविडसारखी महामारी किंवा आसमानी संकटसुद्धा आपण जर एकत्र राहिलो, एकजुटीने आपण त्याच्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतला आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन केले तर नक्कीच आपण आपल्या शहरासाठी एक चांगला आदर्श घडवू शकतो. नमस्कार. या सगळ्या लढाईत कोविडग्रस्त डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी जिंजर या सुप्रसिद्ध हॉटेल चेनबरोबर कोलॅबोरेशनने क्वारंटाईन सेंटर आम्ही सुरू केले. महाराष्ट्रात प्रथमच जवळजवळ 70 ठिकाणी IMA रेस्पिरेटरी क्लिनिक्स नाशिक शहरात आम्ही सुरू केली आणि हे सगळं सुरू होतं कोरोनावर संघटित विजय मिळवण्यासाठी. 2020-21 हे वर्ष सर्वार्थाने वेगळं होतं. करोनाचा धिंगाणा आणि डॉक्टरांवर वाढलेली जबाबदारी हे बघता 2020मध्ये अध्यक्ष म्हणून आलेले डॉक्टर समीर चंद्रात्रे आणि त्यांची कार्यकारिणी वरील मोठी जबाबदारी येणार हे स्पष्ट दिसत होतं. इतकं मोठं संकट हे पहिल्या दिवसापासून डोक्यावर होतं. हे वर्षभर रोज IMAमध्ये येऊन IMAचा कार्यभार सांभाळत होते. कुटुंबाप्रमाणे त्यांनी वर्षभर IMA स्टाफची काळजी घेतली आणि सपोर्ट होता. टीम IMA 2020-21च्या टीमला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आम्ही खंबीरपणे उभे राहिलो डॉक्टर्सच्या मागे आणि भारतात प्रथमच अंमलात आला नवा एपिडेमिक अमेंडमेंट ॲक्ट. Dear friends, last year it was a totally different year for IMA, but we have done extremely well under the able leadership of our President Dr. Samir Chandratre. Last year we had a different type of activities. All activities are virtual. This has happened for the first time in the history of IMA because this pandemic has created a different impression among the doctors because everyone is busy in treating corona patients and Dr. Samir Chandratre has taken a lot of efforts in activating the IMA members to treat corona patients. So I would like to congratulate the Executive Committee of the IMA for working hard and making this year the most successful year in the history of IMA under the presidency of none other than Dr. Samir Chandratre and his able executive team, of which I am also one of the members. Thank you. IMA Nasik has always stood up to its responsibilities towards the society. And whenever there has been any emergency disaster management requiring, as during the Kumbh Mela in 2003, the Kumbh Mela in 2015, we have always been at the forefront of any medical management or medical help required in the city. The same is true this year when the COVID pandemic struck Nasik. Our dynamic team led by Samir immediately took decisions and the Savitri Desai Hospital was converted into a bed with oxygen with like a temporary ICU setup, so that in case of any doctors, their members or any requirement in the city due to shortage of beds, we could manage these patients in IMA. So IMA Nasik has always been at the forefront of all sorts of disaster management, and I really compliment the team this year that they have done a fantastic job. Not just it was managing the disaster if required for our members and the city. Also there were a few social events held. The vaccination drive was started for all our members and the families. The police department took help in a big way by getting them vaccinated here in IMA. And I'm sure all the social obligations of IMA will always continue in the future. Thank you. ही सगळी कोविडची लढाई सुरू असतानाच आम्ही डॉक्टर्सच्या वेलबिंगचाही विचार केला. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही राबवले अनेक उपक्रम. ज्यावेळी नाशिक IMA शाखेचा सचिव म्हणून ही जबाबदारी मला देण्यात आली त्यावेळेस नाशिकमध्ये कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे जेव्हा सचिव म्हणून ही जबाबदारी येली त्याचबरोबर प्रत्येक डॉक्टर हा वेगवेगळ्या तणावामधून जात होता. त्यांना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागत होत्या आणि अशा याच्यामध्ये हलाखीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचा एक विरंगुळेचे क्षण देता येईल का हा आमचा विचार चालू होता. आणि त्याच वेळेस मग आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण डिजिटल फॉर्मॅटचा वापर करून फेसबुक लाईव्ह हा पहिला फेसबुक लाईव्ह राज्यस्तरीय हा कार्यक्रम केला.
या कार्यक्रमाला आम्ही नाव दिलं आविष्कार. आणि खरोखरच नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात काय, जगात काय, जगातल्या प्रत्येक डॉक्टरांना आविष्कार या कार्यक्रमाद्वारे आपण विरंगुळ्याचे काही क्षण देऊ शकलो याचा नक्कीच मला आनंद आहे. महाराष्ट्रातल्या अनेक IMAच्या शाखांनी भाग घेतला. त्याच्यामध्ये नाट्य, कला, अभिवाचन, नृत्य किंवा कविता वाचन यासारख्या अनेक कलेच्या छटा सादर करण्यात आल्या. याच पाठोपाठ ज्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही रिफ्रेशर कॉन ही नाशिक IMAची लोकल ब्रांचेसची ॲक्टिव्हिटी असते ती घेतली आणि त्याच रात्री आम्ही रिदम हा एक म्युझिकल नाईटचा प्रोग्राम घेतला आणि ही सुद्धा आमची राज्यस्तरीय ॲक्टिव्हिटी ठरली. कारण हे जे म्युझिकल नाईटचं आम्ही प्रक्षेपण होतं ते परत फेसबुक लाईव्ह मार्फत प्रत्येक राज्यामध्ये, राज्यातील प्रत्येक शाखेपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. नाशिकचं आणखीन एक ओळख म्हणजे सांस्कृतिक माहेरघर आपण असं म्हणतो. प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त आम्ही एक लेखन कार्यशाळा आयोजित केली होती. महाराष्ट्रातल्या ही पण राज्यस्तरीय ॲक्टिव्हिटी होती. महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टरांना ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांना योगेश सोमन हे प्रसिद्ध पटकथा लेखक आहेत, नाट्यलेखक आहे, यांचं मार्गदर्शन लाभलं आणि 2 दिवसांची ही कार्यशाळा अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडली. तर अशा ह्या कोविडच्या काळामध्ये काम करत असताना फक्त वैद्यकीय एक डॉक्टर म्हणून किंवा मला पेशंटची सेवा करायची आहे हाच हेतू मनात न ठेवता आपल्या डॉक्टर बांधवांना आणखीन काही विरंगुळ्याचे क्षण देता येईल का, आणि त्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आम्ही आमच्या हॉरायझॉन नक्कीच रुंदावलो आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसानिमित्त आपण मातृभाषा दिन हा साजरा करतो. याच दिवसाचा औचित्य साधून नाशिक IMAने एक परिसंवाद घडवून आणला होता. या परिसंवादामध्ये एक गोष्ट मात्र प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली की मातृभाषेतनं शिक्षण घेणं हे अतिशय उच्च दर्जाचे आपण शिक्षण घेऊ शकतो आणि त्यातही आपण आपले भविष्य घडवू शकतो. यामध्ये अजिबात कमीपणाचे लक्षण नाही आहे आणि हाच त्या परिसंवादाचा आशय होता. फक्त कोविड काळातच नाही तर एरवी देखील शहरातील आरोग्यासाठी आम्ही कायमच खंबीरपणे उभे असतो. महाराष्ट्र TB सॅनिटोरियम असो किंवा सविता देसाई बाल रुग्णालय असो, ह्या सगळ्याचा आर्थिक डोलारा आणि गरज भागवण्यासाठी आम्ही राबवतो नवनवीन संकल्पना आणि पाळतो आर्थिक शिस्त. 2020-21 या वर्षी संपूर्ण जगाला कोरोनाने या महामारीने ग्रासलेले असताना आम्हाला आमचं हे जे काही वर्ष होतं ते अत्यंत चॅलेंजिंग असे गेले. सुरुवातीला सगळीकडेच पॅनिक असताना आम्हाला अगदी छोटासा शॉर्ट स्पॅन मिळाला स्वतःला सावरायला, पण त्यातून लवकर सावरून आम्ही ह्या वर्षभरात भरपूर काही गोष्टी करू शकलो. मग ते सुरुवातीच्या काळामध्ये प्रशासनाबरोबरचं कोऑर्डिनेशन असो किंवा सगळे नियोजन मंडळामध्ये वेगवेगळे डायरेक्टिव्स देणे, नोटिफिकेशन्स देणे, वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना करणे किंवा फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम करत असताना आम्ही आमचे हॉस्पिटल्स, आमचे क्लिनिक्स चालू ठेवलेच, पण त्याचबरोबर IMA ही जी काही प्रशासकीय बॉडी आहे त्या माध्यमातून आम्ही बरेच आमच्या कलिग्सला एक मनोबल दिलं, आम्ही त्यांना सावरलं. जसे जसे दिवस गेलेत तसं आम्हाला भरपूर काम आमच्या खांद्यांवर येऊन पडलं, पण त्यातूनही डगमगून न जाता आम्ही वेगवेगळ्या योजना राबवल्यात. फॉर एक्झाम्पल आम्ही एक ई-कार्ड IMA म्हणून एक योजना राबवली ज्यामध्ये MTBSचं फंडिंग एक ई-कार्डच्या माध्यमातून व्हावे म्हणून आम्ही ती एक योजना डॉक्टर समीर चंद्रात्रे यांच्या कल्पनेतून ती साकारण्यात आली. त्यामध्ये नुसते आम्ही IMAच नाही तर आम्ही केमिस्ट असोसिएशन असो, जनरल प्रॅक्टिशनर्स असो, त्याच्यातले FPA असो, निमा असो, न्यू निमा असो, डेंटिस्ट असोसिएशन असो, असे थोडक्यात मेडिकल लाईनशी रिलेटेड सगळे कलिग्सला आम्ही बरोबर घेऊन ही एक नॉवेल कल्पना, जी की मी म्हणतोय भारतातली कदाचित ही पहिलीच अशी कल्पना असेल कुठल्याही IMA या संघटनेच्या माध्यमातून की ज्याच्यातून आपण लोकांना तर आपण बेनिफिट देणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण आपल्या पॅरेंट संस्थेसाठी सुद्धा फंड जनरेट करणार आहोत आणि भविष्यासाठी ते पुढचं नियोजन करायला खूप कामी येणार आहे. अशा पद्धतीने आम्ही ते सगळे उपाययोजना केलेल्या आहे. त्याचबरोबर सह्याद्री ट्रेकिंग असोसिएशन, माउंटेनिंग किंवा ट्रेकिंग करणाऱ्यांचं जे असोसिएशन आहे ह्या लोकांसाठी CPR ट्रेनिंग किंवा अगदीच वेळ आली तर त्यांनी प्रसंगवदन राखून कसं इमर्जन्सीमध्ये मॅनेजमेंट करावी याचं आम्ही त्यांना एक ट्रेनिंग दिलं. एक फुल डे आम्ही त्याच्यासाठी एक वर्कशॉप घेतला होता. असे एक विविध उपाययोजना किंवा विविध कार्यक्रम आम्ही राबवताना आम्हाला अत्यंत आनंद वाटला की या चॅलेंजिंग इयरमध्ये वी कुड डू समथिंग डिफरंट इन अ राईट वे, इन अ राईट ॲप्रोप्रिएट वे. थँक्यू. आर्थिक प्रश्न या कोविड काळामध्ये सगळ्यांसमोरच होते, तसेच ह्या कार्यकारिणीसमोरही आर्थिक प्रश्न होते, परंतु डॉक्टर समीर चंद्रात्रे यांच्या कार्यकारिणीने अगदी आर्थिक शिस्त पाळून योग्य पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढला आणि त्याच्यावर मात केली.
आणि ह्या कार्यकारिणीचं एक विशेष असं होतं की त्यांनी सर्व स्टाफची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणाने वागून कामकाज चालवलं. सगळ्यांना आपलं समजून त्यांनी कामकाज केलं. आणि ह्या वर्षाच्या काळात, कोविड काळामध्ये करोना महामारीच्या संदर्भात काम करताना आपल्यालाही कुठेतरी करोनासाठी काम करता आलं, करोना महामारीच्या काळात काम करता आलं, ही गोष्ट एक समाधान देऊन गेली आणि अतिशय चांगलं वाटलं. इन दिस कोविड आपण जी करतो आहे ते एक रेग्युलर वर्क आहे, पण त्याच्यात आपला स्वतःचा जीव आपण टाकतो आहे. आणि ह्या सर्व याच्यात IMAने जी हेल्प केली ती फार वेगळी आहे. सुरुवातीपासून फ्रॉम लास्ट 1 इयर, आता लास्ट 1 इयर झाला आहे कोविडला, आणि त्या काळामध्ये कोविडला त्यांनी सुरुवातीपासून सपोर्ट केलेला आहे. आपल्या पूर्ण भारतामध्ये सर्वात कमी टेस्टचे चार्जेस हे फक्त IMA हॉलला स्टार्ट झालेले. आणि आता त्यांनी CCC सेंटर पण सुरू होतं, नंतर RT-PCR टेस्टिंग पण आहे आणि अँटीजन टेस्टिंग. आता इथे वॅक्सिनेशन पण सुरू झालं आहे आणि ते सगळं अगदी IMA स्वतःच्या तर्फे देतो आहे. आणि स्पेशल थँक्स टू IMA ऑल डॉक्टर्स आणि स्पेशल थँक्स टू डॉक्टर समीर चंद्रात्रे सर फॉर दिस हेल्प. आमचा विश्वास आहे सतत बदलणाऱ्या जगावर, सतत नवनवीन ज्ञानग्रहणावर. म्हणूनच आम्ही आयोजित करतो चर्चासत्रे, व्याख्याने आणि परिषदा. 2020-21च्या कार्यकारिणीचा कार्यकाल सुरू झाल्यानंतर डिजिटल IMA करण्याचं ठरवलं होतं, परंतु ते डिजिटल IMA इतक्या वेगाने आणि इतक्या उच्च स्तरावर न्यावं लागेल किंवा नेलं जाईल याची कल्पना नव्हती. कारण नुकतंच तेव्हा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली होती. प्रत्यक्षातल्या बैठका, परिषदा शक्य नव्हत्या. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षभरामध्ये महाहॉस्पिकॉन, जी पहिली डिजिटल हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाची महाराष्ट्र लेवलची कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. तसंच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक देखील ऑनलाईन पद्धतीने घेतली. महाहॉस्पिकॉन ही सर्वार्थाने विक्रमी कॉन्फरन्स झाली. पहिली ऑनलाईन कॉन्फरन्स आणि 3000 डेलिगेट्स. त्याचबरोबर त्यामुळे IMA नाशिकला, महाराष्ट्र स्टेटला आम्ही आर्थिकदृष्ट्या देखील मदत करू शकलो. याचा मला त्या कॉन्फरन्सचा ऑर्गनायझिंग चेअरमन म्हणून निश्चितच आनंद आहे. हे सर्व करत असताना एकूणच कोरोनामध्ये नाशिक IMAने अतिशय उत्तम कामगिरी केली. एका वाक्यात जर मला याची प्रतिक्रिया सांगायची झाली, कोणी विचारली, तर मी असं सांगेन की संकटाचं संधीमध्ये रूपांतर करून त्याचं सोनं कसं करावं याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर गेल्या वर्षीचं IMA नाशिकचं कार्य आहे असं सांगता येईल. धन्यवाद. आम्ही लढतो अनेक पातळ्यांवर. आम्ही जागवतो समाजभान. आम्ही जपतो सामाजिक बांधिलकी. Hello everyone. At the outset, congratulations IMA team 2020-2021. Under the brave leadership of Dr. Sameer Chandratre and his team, along with the very efficient Dr. Prajakta Lele and Dr. Sudarshan Ahire. या टीमची स्पेशालिटी अशी होती की द टीम वॉज मेड अप ऑफ यंग टर्क्स. मोस्ट ऑफ द EC मेंबर्स ऑफ द टीम वे यंग अँड एन्थुसियास्टिक पीपल. नो वंडर दे कुड फाइट as COVID warriors. It was difficult, an entire year of the pandemic, to fight a war and to lead a team against COVID was indeed very difficult. But Dr. Sameer and his team have done this job pretty well. Congratulations once again. My existence in IMA is closely linked to Women's Wing. या वर्षी देखील प्रत्येक वर्षी सारखंच Women's Wingनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यातील एक प्रोग्राम म्हणजे they have been distributing sanitary pads free of cost to 190 Adivasi girls from various areas every month for the whole year. That's a very good deed indeed. So one and all, I think it was a very effective, a very efficient and a very fruitful year under very difficult circumstances. Congratulations once again. Thank you very much. ह्या चॅलेंजिंग काळामध्ये IMAचे अध्यक्ष आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूपच चांगलं काम केलेलं आहे. ह्या कामामध्ये त्यांनी खास करून कोविडमध्ये खूप कामं केली आहेत. उदाहरणार्थ कोविडबद्दल अवेअरनेस निर्माण करणं, त्याच्याबद्दल पेशंटला मदत करणं, रुग्णांना बेड मिळवून देणं,
त्यांच्या नातेवाईकांना मदत करणं आणि हे सगळं करत असताना स्वतःचं क्लिनिक सांभाळणं, स्वतःचं घर सांभाळणं, हे सगळे पेशंट सांभाळणं, ही सगळी अतिशय स्वतःच्या आरोग्यासाठी धोका घेणं, हे सगळं करत असताना सुद्धा IMAचे अध्यक्ष डॉक्टर समीर चंद्रात्रे यांनी खूपच चांगलं काम केलं. त्याच्याबद्दल मी आपले अध्यक्ष व त्यांची टीम यांचं मनापासून आपल्या IMAच्या वतीनं अभिनंदन करते आणि कौतुक करते. डॉक्टर श्रद्धा वाळवेकर आणि डॉक्टर स्वप्नाली कुलकर्णी ह्या दोघींनी सगळ्या समाजासाठी एक खूप सुंदर वेबिनार घेतला. ह्या दोघींनी घेतलेला त्यांचंही कौतुक. तसंच आता येणाऱ्या नवीन वर्षाचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत सोननेस आणि त्यांचे टीम यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आज IMA या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पुरोहितांकरता सर्वांना फेस शील्ड हे देण्यात आलेलं आहे. त्याकरता एक सर्व पुरोहितांचा एक प्रमुख या नात्यानं मी हे सगळे स्वीकारित आहे व सर्वांना ते आपण प्रदान करणार आहोत, देणार आहोत. तर याकरता आम्ही IMAचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. व एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुरोहितसुद्धा एक समाजातील एक महत्त्वाचा आणि प्रमुख घटक आहे. या हेतूनं आपण दिलेले जे काय योगदान आहे त्याबद्दल आम्ही सर्व पुरोहित संघाकडनं आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. आमचे काम सुरूच आहे अव्याहत, पण आमचा आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सुरू केला एक अभिनव उपक्रम, बदलणाऱ्या संदर्भासहित काल सुसंगत. खरं तर नाशिक IMAचं व्हॉइस नावाचं एक त्रैमासिक आहे. अनेक वर्षांपासून चालू आहे. डॉक्टरांसाठी चालवलेलं आणि मुख्यतः संघटनेची माहिती देण्याबरोबरच सदस्यांच्या लेखन आणि काव्यगुणांना वाव देणं असं एक अत्यंत चांगलं पण मर्यादित स्वरूपाचं असणारं हे त्रैमासिक. परंतु विद्यमान कार्यकारिणीच्या प्रारंभीच्या काळात लॉकडाऊन लागला आणि त्यामुळे मुद्रण आणि वितरण हे शक्यच नव्हतं. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या निमित्तानं सर्वसामान्य जनतेमध्ये माहितीचा किती अभाव आहे हे प्रकर्षानं जाणवायला लागलं. अनेक ठिकाणाहून अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि प्रसंगी अशास्त्रीय अशा काहीतरी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत होत्या आणि सगळ्यांना गोंधळात टाकणाऱ्या होत्या. अशा या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक व्यापकतेने आणि क्वचित आक्रमकतेने पोहोचण्याची गरज आहे असं आमचे अध्यक्ष डॉक्टर समीर चंद्रात्रे यांना वाटलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपलं आरोग्य आपलं IMA या मासिकाचा जन्म झाला. ॲलोपॅथी डॉक्टरांनी चालवलेलं आणि डिजिटल स्वरूपात तयार केलेलं हे मासिक नाशिककरच नव्हे तर जगभरातल्या सामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि अधिकृत माहितीचा स्रोत ठरला. अध्यक्ष डॉक्टर समीर चंद्रात्रे, उपाध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता लेले, सचिव डॉक्टर सुदर्शन आहिरे, कोषाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अस्मिता पेठे, डॉक्टर सपना कासलीवाल आणि मी डॉक्टर अभिजित कारेगावकर या आमच्या संपादक समितीनं वर्षभरात 4 अंक प्रसिद्ध केले. मीडिया संपादक श्री सुदाम पेंडारे यांनी डिझायनिंग आणि डिजिटलायझेशनचं महत्त्वपूर्ण काम करून कल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. वर्षभरात या मासिकात करोना याबरोबरच आरोग्यविषयक इतर अनेक बाबींबद्दल माहिती देण्यात आली. हे मासिक म्हणजे या वर्षभरातलं IMA आणि सामान्य नागरिक यातील एक अत्यंत महत्वाचा दुवा ठरलं. कार्यकारिणीनं आमच्यावरची जबाबदारी टाकली, ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडली आहे असं मी संपादक समितीच्या वतीनं निश्चितच म्हणू शकतो. कारण या कार्यावरती सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झालाय. या मासिकाच्या निमित्तानं IMA आणि सामान्य नागरिकांमधील घट्ट झालेला स्नेहबंध अधिकाधिक वृद्धिंगत होत जावा ही शुभेच्छा. धन्यवाद. आम्हाला जाण आहे अपारंपरिक ऊर्जेच्या महत्त्वाची आणि त्यातून आमच्या बाजूने पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आम्ही दिला शाश्वत विकासाचा एक वस्तुपाठ. आमची संपूर्ण इमारत सौर ऊर्जेवर रूपांतरित करून
आम्ही काम करतो सर्वसमावेशक पद्धतीने, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणाईची ऊर्जा यांचा संगम साधून. आम्ही प्रयत्न करतो एक अभिनव विचार देण्याचा. 2020ची सुरुवात सर्वसामान्य वर्षासारखी झाली होती. प्रत्येकाचे प्लॅन्स होते आणि रिझॉल्युशन्स होते. IMAच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या CMEs, ट्रिप्स असतील, रिफ्रेशर कोर्स असतील असे प्लॅन्स केलेले होते. COVID-19 थ्रू सम न्यू चॅलेंजेस, बट ह्या नवीन चॅलेंजेसला अतिशय भक्कमपणे सामोरे गेलेले आपले डॉक्टर समीर चंद्रात्रे व सर्व IMAचे पदाधिकाऱ्यांचं मी नाशिक IMAचा एक मेंबर म्हणून आभार व्यक्त करू इच्छितो. प्रोटोकॉल्स असतील, गाईडलाईन्स असतील, स्वतःच्या बद्दल केअर घेण्याच्या दृष्टीने प्रिकॉशन्स असतील, वेळ पडली तेव्हा पत्रकार बंधू असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम असेल, यांना IMAचं महत्त्व, IMAच्या जबाबदाऱ्या आणि त्याच वेळेस IMAचे अधिकार सुद्धा भक्कमपणे मांडणारे डॉक्टर समीर चंद्रात्रे व त्यांच्या सर्व टीमचं धन्यवाद. आम्ही उभे असतो सगळ्यांसाठी. आम्ही लढतो आमच्या हक्कांसाठी. आम्ही बजावतो आमची कर्तव्य चोखपणे. या कोरोना काळात हाच मंत्र जपत, नवीन धडे गिरवत आम्ही उभे आहोत नवीन आव्हाने पेलण्यासाठी, क्षितिजा पलीकडे झेपावण्यासाठी. आमच्या ज्येष्ठांकडनं तुम्ही ऐकलंच आहे की गेलं वर्षभर IMA कसं काम करतंय आणि काय काय स्तरांवरती IMAनी काम केलंय. पण हे का शक्य झालं तर IMA एक संघटना म्हणून एक विचाराने एका धाग्याने बांधली जाऊन नॅशनल लेवलपासनं स्टेट लेवलपासून ते लोकल लेवलपर्यंत काम करते आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विचाराने प्रेरित असता, एखादं ध्येय तुमच्या समोर असतं, तेव्हा ते गाठणं सहज शक्य होतं. आत्ता पॅन्डेमिकच्या काळामध्ये आमच्या पुढे जे संकट होतं ते फक्त रुग्णसेवा किंवा लोकांमध्ये थैमान जगामध्ये घातलेला कोरोना हे एवढंच नव्हतं, तर प्रत्येक माणूस जो फ्रंटलाईनवरती काम करतोय तो, त्याचा परिवार हा स्वतःला बचाव करून समाजाला कसं वाचवता येईल हे धोरण आखणं हे मोठं चॅलेंज होतं. पण ते आम्हाला शक्य झालं याचं कारण एकच की आमचे नॅशनल लीडर्स जे होते, प्रशासनाच्या मदतीने प्रशासनाला मदत करून त्यांनी जी धोरणं, ज्या पॉलिसीज आखल्या त्या शेवटपर्यंत अगदी तालुका लेवलच्या ब्रांचेसपर्यंत सुद्धा पोचवल्या गेल्या. आणि ही एकसंधता जी होती संघटनेमधली, हे जे नेतृत्व होतं नॅशनलपासनं लोकलपर्यंतचं, त्याला महत्त्व आहे. म्हणूनच थोडक्यात नेतृत्व जर तुमचं खंबीर असेल, नेतृत्व जर तुमचं बळकट असेल, तर तुमची संघटना ही सर्वपरीने उत्तम देण्याचं काम करू शकते. आणि आपण जे म्हणतो आउटपुट ओरिएंटेड वर्क जे असतं ते 100% आपल्याला बघता येतं. जे माझं मत आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन इंडिया, महाराष्ट्र आणि नाशिक या तिन्ही लेवलवरती आपल्याला बघता येईल की हे नेतृत्व खरंच खूप दणदणीत झालेलं आहे. आणि आमच्या परीने आम्ही आमचे 100% देऊन कोरोना काळामध्ये, या पॅन्डेमिकमध्ये, हे वर्ष आमच्यासाठी स्पेसिफिकली नाशिकसाठी फार अवघड होतं. याचं कारण असं की इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये सगळे सिनियर मंडळी असतात बऱ्याचदा. अर्थात प्रत्येकानेच प्रत्येक संघटनेमध्ये आपल्याला ज्येष्ठांचं नेतृत्व हे बघायला मिळतं आणि असावंही, कारण त्यांचा अनुभव त्यांच्यापाशी दांडगा असतो. पण नाशिकमध्ये यावर्षी आमची कार्यकारिणी ही तरुण कार्यकारिणी होती. आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा मानस होता की जास्तीत जास्त तरुणांनी पुढे यावं, सहभाग घ्यावा आणि कार्यकारिणीमध्ये IMAच्या कामात हातभार लावावा. आमचा एक्स फॅक्टर सांगताना मी सगळ्याच संघटनांना एक छोटीशी त्रिसूत्री सांगते: संयत नेतृत्व, सामंजस्याने घेतलेले निर्णय आणि कामातलं सातत्य. या त्रिसूत्रीवरती जर कुठलीही संघटना चालली तर ती यशाचं शिखर गाठण्यापासून तिला कोणीच थांबवू शकत नाही. नाशिकला नेमकं हेच गवसलं होतं. समीर चंद्रात्रे सर जे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या संयत नेतृत्वाखाली आम्ही तरुण मंडळी कार्यकारिणीमध्ये आलो आणि सतत काही ना काही करत राहायचं. आणि ते करताना
परफेक्शनकडे कसं जाता येईल, चुका करायच्या नाहीत, हे एक डोक्यामध्ये फिक्स होतं की कमीत कमी चुका करा आणि जास्तीत जास्त यश मिळवा. हे गणित साधताना हे साधणं खरं फार अवघड असतं, कारण आपण कुठे चुकणार आहोत आणि कुठे नाही हे समजणं अवघड असतं. त्याच्यासाठी या नेतृत्वाची गरज असते, जे नेतृत्व आम्हाला आमच्या सुदैवाने मिळालं आणि खूप शिकायला मिळालं. IMAचंच एकंदर धोरण असं आहे की तुम्ही IMAच्या कार्यकारिणीमध्ये आलात किंवा काही काम करायची इच्छा दर्शवलीत की तुम्हाला जी जबाबदारी दिली जाते ती जर तुम्ही चोखपणे पार पाडलीत तर त्याहून पुढची थोडीशी जास्ती मोठी जबाबदारी तुमच्यावरती त्याच हक्काने आणि त्याच विश्वासाने सोपवली जाते. हेच नेमकं नाशिक IMAच्या बाबतीतही झालं. आमच्यावरती आमच्या नेतृत्वानं म्हणजे समीर चंद्रात्रे सरांनी जबाबदारी सोपवली, तिचं आम्ही आमच्या परीने चीज करू पाहिलं आणि याचाच परिपाक म्हणजे आम्हाला पुढे स्टेटमध्ये सुद्धा आणि नॅशनलमध्ये सुद्धा काम करण्याची संधी आज आमच्या ज्येष्ठांनी उपलब्ध करून दिली आहे. ही फार मोठी गोष्ट असते. माझा या समस्त तरुण डॉक्टर मंडळींना माझी हीच विनंती आहे की त्यांनी यावं, काम करावं. तुमच्यावरती जबाबदारी सोपवली जाणारच आहे, ती तुम्ही चोखपणे जर पार पाडलीत आणि तरुण पार पाडतात. कारण ह्याचं असं की कुठेतरी सिनियर्सचा एक धाक असतो आणि आपण चुकू की काय ही भीती असते आणि तरुण मंडळी या भीतीपोटी आपण चुकायचंच नाही आणि परफेक्शनिस्ट राहून काम करायचं या धोरणाने कामं करतात आणि त्यामुळे ते जबाबदारी जास्त चांगलेपणे चोखपणे पार पाडू शकतात हा विश्वास माझा आहे. मी याच प्रोसेसमधनं आत्तापर्यंत गेली 7 वर्ष 8 वर्ष IMAमध्ये काम करते आणि म्हणून मी हे विश्वासाने सांगते की तरुणांनी यावं आणि त्यांचं 100% देण्याचा IMAला प्रयत्न करावा. तुम्ही उत्तरोत्तर नक्कीच नॅशनल लेवलपर्यंतही जाऊ शकता आणि पर्यायाने तुमचे विचार, तुमची धोरणं ही आपल्या सरकारपर्यंत पोहोचायलाही एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो आहे. त्यामुळे माझं समस्त तरुण डॉक्टर मंडळींना हेच एक सांगणं आहे की या IMAला जॉईन व्हा आणि संघटना बळकट करा. जॉईन IMA, बी IMA. जय IMA, जय हिंद.